चला तर मैत्रिणींनो, अंडा करी बनवण्यासाठी घेऊया खसखस, 2 लवंग, 2 काळी मिरी, धणे, 3 बारीक कापलेला कांदा, 1 चमचा तीळ, खोबरं बारीक कापलेलं, आलं लसूण आणि बारीक कापलेली कोथिंबीर. हे सगळं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. तवा चांगला गरम करायचा, त्यावर तेल सोडायचं, खडे मसाले आणि धणे मस्त असे भाजून घ्यायचे. त्यानंतर तीळ भाजून घ्यायचे, खोबऱ्याचा मस्त असा धूर काढायचा, कांदा पांढराचा काळा करून घ्यायचा. भाजलेलं सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि बारीक असं वाटून घ्यायचं. आपल्याकडे काय पाटा वरवंटा नाही आहे, त्यामुळे आपण मिक्सरचाच वापर करायचा. उकडलेली अंडी घ्यायची, मस्तपैकी एक प्लेट घ्यायची, त्याची टरफलं काढून घ्यायची आणि त्यात काट्याचा चमचा घालून असं खुपसून घ्यायचं. एवढं झालं की लगेच कढई गरम करायला ठेवायची, त्यात 2 पळ्या तेल वतायचं. तेल गरम झालं की हळद, लाल मिरची पावडर आणि मीठ टाकायचं, थोडंसं हलवायचं, त्यात अंडी सोडायची. अंडी मस्तपैकी इकडून करून मस्तपैकी अशी तळून घ्यायची मसाल्यामध्ये आणि मसाला अंड्याला लागला पाहिजे चांगला असा. ते काढून झालं की त्याच तेलात थोडंसं तेल ॲड करून कढीपत्ता टाकायचा, कढीपत्त्याला तडतड होऊन द्यायचा आणि त्यातच आपण वाटलेला मसाला टाकायचा. मसाला टाकून झालं की छान परतायचा आणि त्यात आपले सुकी मिरची पावडर टाकायचे. मी टाकला आहे एक गोडा मसाला, लाल मिरची पावडर, घरचा काळा मसाला आणि कांदा लसूण मसाला. तुम्हाला पाहिजे तो मसाला तुम्ही ॲड करू शकताय. मसाला चांगला परतून घ्यायचा, मस्त असं तेल सुटूस्तोवर चांगला असा परतून घ्यायचा. असं बाजूनी छानपैकी असं तेल सुटलं पाहिजे, तुम्ही बघा व्हिडिओमध्ये. त्यावर टाकायचे अंडे टाकल्यानंतर अंडे मस्तपैकी मसाल्यामध्ये इकडून करून घ्यायचे. अंड्याला चांगला मसाला लागला पाहिजे. अंडी परतून झाली की अंड्यामध्ये टाकायचं पाणी, आपल्या मिक्सरच्या भांडं धुवून टाकायचं, त्यात मसाला लागलेला असतो साईडला, तो पण मसाला निघून जातो भाजीमध्येच, वाया काहीच जाऊन द्यायचं नाही. त्यानंतर टाकायचं मीठ, कोथिंबीर टाकायची आणि दणकून उकळी येऊन द्यायची. तयार झाली आपली अंड्याची रस्सा भाजी. ताटात घ्यायची भाजी, भात भाकर आणि सोबतीला कांदा आणि मस्त असा ताव मारायचा. ठोका एक लाईक मैत्रिणींनो.